नमस्कार, मी राजेश यावलकर. लोकलवच्या विशेष लोकचर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक या दोघं डॉक्टरांमध्ये सुरू असलेला वाद. ॲलोपॅथीच्या ज्या डॉक्टरांनी एक दिवसाचा संप पुकारला आयुर्वेदाच्या विरोधात, आयुर्वेदातल्या डॉक्टरांसला 58 प्रकारच्या सर्जरी करण्याची मुभा दिलेली आहे आणि त्यांना त्याची परवानगी मिळालेली आहे. या अनुषंगाने ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात पूर्ण देशव्यापी असा संप केला. 1,10,000 डॉक्टर्स या संपामध्ये सहभागी झालेत. कशासाठी संप केला, या संपातून त्यांनी काय साध्य केलं, आयुर्वेदातल्या डॉक्टरांचं काय म्हणणं आहे, सगळं आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्याबरोबर आज या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आपण ज्यांना आपल्या लोकलवच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. वैद्य सतीश शिंदाडकर आणि वैद्य पराग जहागीरदार. वैद्य सतीश शिंदाडकर आपण निमाचे गत सचिव आहात आणि पराग जहागीरदार गेल्या 15 वर्षापासून सर्जरीमध्ये निष्णात आहेत. सगळ्यात महत्त्वाचे बनारस हिंदी युनिव्हर्सिटी जी आहे त्या युनिव्हर्सिटीमधून त्यांनी MS केलं आणि गेल्या 15 वर्षापासून जळगाव शहरामध्ये आज ते सर्जरी करीत आहेत. आयुर्वेदातील सर्जर म्हणून ते आज प्रसिद्ध आहेत. मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने आपल्या लोकलवच्या या लोकचर्चेमध्ये मनपूर्वक दोघांचं या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत करतो. मी सुरुवातीला वैद्य सतीश शिंदाडकर यांच्याकडनं, ते निमाचे माजी सचिव आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपण या संपाकडे, या IMAने पुकारलेल्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाकडे कशा दृष्टीने बघता. माझं तर असं मूळ म्हणणं आहे की हा संप करणंच चुकीचं आहे. त्यांनी उलट मोठ्या मनाने ह्या गोष्टीकडे चांगल्या दृष्टीने बघून हा असा संप करणं हे चुकीचंच आहे. त्यांनी याला उलट मान्यता दिली पाहिजे. अनेक वर्षापासून आमचे सर्जन हे सर्जरी करत आहेत. फक्त कायद्याने त्यांना आता किती प्रकारच्या सर्जरी तुम्ही करू शकतात, आपल्याला काय काय शिकवलेलं आहे हे फक्त एक चांगल्या प्रकारे विस्तृत वर्णन केलेलं आहे. म्हणजेच सगळे सर्जन ह्याच पद्धतीने काम करत होते, परंतु अनेक ठिकाणी न्यायालयामध्ये याचे खटले दाखल झालेले होते आणि त्या खटल्यांचे निकाल देखील वेगवेगळे लागत होते. त्यामुळे CCIM जी सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आहे, त्याने याचं विस्तृत एक परिपत्रक काढलेलं, एक अध्यादेश काढलेला आहे आणि त्यात त्यांनी एकूण 58 प्रकारच्या सर्जरी ह्या आयुर्वेद पदव्युत्तर जे झालेले आहेत, म्हणजे BMS नंतर MS ज्यांनी केलेला आहे त्यांच्यासाठी त्यांनी त्या विस्तृत त्याचं वर्णन करून तो अध्यादेश काढलेला आहे. हे पूर्वीपासूनच होत आहे. पूर्वी याला कधी एवढा मोठा विरोध कधी बघितला नाही आपण, आणि आजच का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही सांगताना सांगितले की गेल्या कित्येक वर्षापासून हे करत आहेत आणि आत्ता त्याला विस्तृतीकरण केलेलं आहे. काही ठिकाणी ज्या पद्धतीने सुरू होतं त्याला ते चुकीचं सुरू होतं का मग आतापर्यंत? असं नाहीये. मी आत्ताच सांगितलं की विविध न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खटले दाखल झालेले होते आणि त्या न्यायालयांना म्हणा किंवा अन्य ठिकाणी की कोण काय करू शकतं याचं एक विस्तृत वर्णन यामध्ये दिलेलं आहे, जे पूर्वी असं विस्तृत वर्णन नव्हतं. कोर्टाने देखील, सुप्रीम कोर्टाने देखील आदेश दिलेले आहेत की ज्या पद्धतीने आणि ज्या मर्यादेपर्यंत तुम्हाला शिक्षण देण्यात आलेलं आहे त्या पद्धतीची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. अच्छा. आणि आमचं जे कौन्सिल आहे, ज्या वेळेला ह्या कोर्सचं डिझाईन झालं त्यावेळेला त्याच्यामध्ये त्याचा उद्देशच दिलेला आहे की आधुनिक शास्त्र आणि आयुर्वेद यांची सांगड घालून रुग्णहितासाठी तुम्ही जे जे असेल ते तुम्ही करू शकता. म्हणजे सिलेबसमध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच पद्धतीने ज्या गोष्टी तुम्ही सिलेबसमध्ये शिकलेल्या आहात त्या गोष्टी तुम्ही वापरू शकता. हे पहिल्यापासून आहे, हे आजचं नाही आहे, परंतु ते तुम्ही काय वापरू शकतात हे आज त्यांनी तिथे डिफाईन करून दिलेलं आहे. म्हणजे पुढे न्यायाच्या दृष्टीने सुद्धा हे योग्य राहणार आहे, म्हणून ते आज केलेलं आहे. अनेक ठिकाणच्या केसेस चालू आहेत असंही आपण सांगितलं. काही केसेस आपण जिंकलेल्या आहेत, काही केसेस अजून सुरू आहेत. काय सध्या स्थिती, अशा कोणत्या प्रकारच्या केसेस तुमच्यावर सुरू आहेत? आमच्यावर म्हणजे IMA आपण असं म्हणू शकतो किंवा त्यांच्या माध्यमातून काही ठिकाणी केसेस सुरू आहेत. आजही सुप्रीम कोर्टामध्ये केसेस सुरू आहेत, महाराष्ट्राच्या कोर्टामध्ये देखील केसेस सुरू आहेत. त्यांचा मूळ मुद्दा असा आहे की आमच्या कौन्सिलच्या, म्हणजे त्यांचं जे कौन्सिल आहे मेडिकल कौन्सिल, त्यांच्यात रजिस्ट्रेशन नसणारे डॉक्टर ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करत आहेत, असं त्यांचा मूळ मुद्दा आहे. पण ॲलोपॅथिक हे जे सायन्स आहे, आता नुसतं आपण आयुर्वेदाचा विचार करू पहिल्यांदा, की आयुर्वेदामध्ये सुद्धा पहिल्यांदा पंचविध कषाय कल्पना नावाचा एक प्रकार होता. म्हणजे वनस्पतींची पानं असतील त्याचा रस काढून घेतला जात होता, नंतर काढे करून घ्यायला लागले, त्याचं
कुटून किंवा त्याचं चूर्ण बनवून घ्यायला लागले. मग हळूहळू त्याचे सायरप तयार झाले. असे वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या ना पुढे. जशा जशा गोष्टी घडत गेल्या आजही आपण त्याच्यामध्ये पुढे पुढे जाऊ शकतो. औषधी ॲलोपॅथिकचा आपण विचार केला तर हे सुद्धा भरपूर त्यांच्या औषधी ह्या वनस्पतींपासूनच बनलेल्या आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही किंवा वनस्पतींपासून काही गोष्टी त्यातले काही विशिष्ट तत्व काढून ते वापरले जात आहे. मग हा सुद्धा जो मुद्दा आहे हा आपण असं कोणत्याही सतीची दोन प्रकारचे मुद्दे सरळ सरळ आहेत. आयुर्वेदाच्या डॉक्टरांशी जी तुम्ही सगळी आता आणली औषधी हा विषय होता. आत्ता जी परिस्थिती आहे ती सर्जरीसाठी आहे आणि सर्जरीला मुद्द्यावर येतो आहे की जसं हे मेडिसिन मध्ये झालं तसं सर्जरीच्याही बाबतीत मध्ये आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा अशा अनेक प्रकारच्या सर्जरी ह्या पूर्वी केल्या जात होत्या. ॲलोपॅथिक शास्त्राच्या सुद्धा पहिल्याच चॅप्टर मध्ये म्हटलेलं आहे की शल्यशास्त्राचा जनक हा सुश्रुतच आहे, जो आमच्या याच्यामध्ये त्याच्यात सुश्रुताच्या ज्या ग्रंथामध्ये सगळ्या सर्जरींचं वर्णन केलेलं आहे, त्यांचं नामकरण आहे. आणि हे जे 58 सर्जरी मंजूर ज्या केलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत की ज्या विस्तृतपणे त्यांनी दिलेलं आहे तर त्याची पूर्ण नावं ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक याची दोघी नावं त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. अच्छा डॉक्टर साहेब, गेल्या 15 वर्षापासून आपण स्वतः शस्त्रक्रिया करत आहात. बरोबर. आपण MS आहात, स्वतः सर्जन आहात. तरीही देखील आत्ता 15 वर्षानंतर मी असं म्हणेन की आत्ता या जो कायदा इलॉबरेट केला, जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की त्याला विस्तृतीकरण केलं गेलं, त्याला इलॉबरेट केला गेला, तो समाजाला किंवा तुमच्या डॉक्टरना कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं समजून सांगण्यासाठी या पद्धती. मग आत्ता हा IMA विरोध करतोय. मग हा विरोध आत्ता त्यांनी का केला असेल? काय होतं पूर्वीपासून की जसं शिंदडकर सरांनी सांगितलं की पूर्वी जो क्लॉज होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये कायदा पास झालेला आहे 2014 साली आणि त्यांनी क्लिअर कट त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे की जे पोस्ट ग्रॅज्युएट आयुर्वेदाचे डॉक्टर्स आहेत त्यांना आपापल्या विषयामध्ये ज्या एक्सटेंटपर्यंत ट्रेनिंग अप टू द एक्सटेंट ऑफ देअर ट्रेनिंग दे आर अलाउड टू प्रॅक्टिस सर्जरी अँड यूज द मॉडर्न सायंटिफिक मेडिसिन असं शब्द आहे त्याच्यात की जे काही मॉडर्न सायंटिफिक ॲडव्हान्समेंट. तर हा सुंदर शब्द, या 3 शब्दांमध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. आज जर आपण सर्जरी बघितली तर ही ॲलोपॅथीची सर्जरी हा शब्द सुद्धा वापरणं चुकीचं आहे. कारण सर्जरी या शब्दाचा मूळ अर्थ चिरुजेरी CIRUG असा शब्द आहे. तो चिरुजेरी म्हणजे स्किल किंवा आर्ट. तर सर्जरी हा आर्ट आहे, एक स्किल आहे, एक कौशल्य आहे. ते तुम्ही शिकलं की तुम्ही ते रिप्रोड्यूस करू शकता. त्याच्यामध्ये आयुर्वेद किंवा ॲलोपॅथी किंवा कुठलंही शास्त्र असं म्हणणं अजिबात योग्य नाही आहे. आज ॲलोपॅथी आपण काय म्हणतो की ब्रिटिशांचा आपल्यावर अंमल होता, त्यानंतर ॲलोपॅथी शास्त्र आपल्याकडे सुरू झालं, त्यानंतर ते वाढत गेलं. सरकारला असं वाटलं की ह्या केमिकल्स आणि मेडिसिन्स आणि अँटीबायोटिक्सचा जसं जसं डेव्हलपमेंट झाली, सायन्सची डेव्हलपमेंट झाली, तसं हे शास्त्र वाढत गेलं. तुम्ही जर आपला हेल्थ बजेट बघितला तर सर्वप्रथम तर आपला देशाचाच हेल्थ बजेट कमी आहे कंपॅरेटिव्हली इतर देशांच्या. त्यानंतर जो बजेट हेल्थचा बजेट ॲलोकेटेड आहे त्या बजेटमधला 98% बजेट जो आहे तो ॲलोपॅथीला ॲलोकेट केला जातो आणि त्याच्यातला 2% हा आयुर्वेद प्लस ॲलाइड सिस्टीम ऑफ मेडिसिनला जातो. मग तुम्ही ही किती मोठी तफावत आहे की हेल्थच्या बजेटच्या 98% बजेट जर एका शास्त्राला जात असेल तर त्यात होणारी ॲडव्हान्समेंट, त्याच्यातली डेव्हलपमेंट, त्याच्यातली प्रोग्रेस, दुसरी सायन्सची प्रोग्रेस. मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो की 5 वर्षापूर्वी लेझर आलं. आता ह्या लेझर मशीनचा उपयोग कॉस्मेटिक सर्जरीमध्ये होतो, स्किनसाठी होतो. त्याचं वॅटेज आहे वेगवेगळं. त्याचा युरोलॉजीमध्ये सर्जरीमध्ये उपयोग होतो. जास्त वॅटचं मशीन असलं की ते होल्मियम लेझर असतं. लेझरचे पण प्रकार आहे, डायोड लेझर असतं, होल्मियम लेझर असतं. तर आता ही एक फिजिक्सची देणगी आहे. लेझर काय करतं, एनर्जीचा उपयोग करून उष्णता निर्माण करतं. आयुर्वेदामध्ये सुश्रुताचार्यांनी 2500 वर्षापूर्वी लिहिलं होतं की मूळव्याधीच्या चिकित्सेमध्ये औषधी, क्षार, अग्निकर्म आणि शस्त्रकर्म असे 4 प्रकारच्या चिकित्सा करायला पाहिजे. आज सुद्धा ॲलोपॅथी सांगतं की पाईल्सचे 4 ग्रेड असतात. फर्स्ट इनिशियल ग्रेडमध्ये तुम्ही मेडिसिन द्या, पुढच्या ग्रेडमध्ये आलं तर रबर बँडिंग करा किंवा स्क्लेरोझन द्या, त्याच्यापेक्षा ग्रेड जास्त वाढली तर सर्जरी करा. मग ॲलोपॅथी म्हणा किंवा कुठलंही शास्त्र म्हणा तिथं पण ही कमतरता होती की जेव्हा पाईल्सची एक विशिष्ट ग्रेड असते की जी मेडिसिन देण्याच्या पलीकडे पण सर्जरी करण्याच्या अलीकडे, तर त्यामध्ये सर्जरी केली तर पेन होतो, पेशंटला दुखतं, त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये मग ह्या लेझरचा उपयोग होतो. आयुर्वेदामध्ये तेच सांगितलेलं आहे की तुम्ही अग्निकर्म करा. उष्णतेने त्या रक्तवाहिन्या आहेत, त्यांना उष्णता दिली की ते आकुंचन पावतात.
मग ते लेझर आल्यानंतर आज आयुर्वेदातून जे प्रॅक्टिस करणारे सर्जन्स आहेत, जी कारण आयुर्वेदाची बऱ्यापैकी प्रॅक्टिस ही क्षारसूत्र चिकित्सा, मूळव्याधीचे ट्रीटमेंट्स, ऑपरेशन्स ह्याच्यासाठी उपयोग होतो, कारण त्यामध्ये बऱ्याच अंशी ॲलोपॅथीचे पेशंट्सचं फेल्युअर आमच्याकडे येतं. त्यामुळे तो मुख्य हे असल्यामुळे आज त्याचा उपयोग करतो आपण आणि सुंदर रिझल्ट्स आहे. मग जर आज कोणी म्हटलं की आम्हीच हे वापरू, कारण हे लेझर काय त्याच्यावर ॲलोपॅथीचा शिक्का थोडीच मारलेला आहे, तो लेझर आहे, त्याचा उपयोग कसा करायचा याचं वर्कशॉप होतात. ते 5 वर्षापूर्वी निघालेलं आहे. जो 10 वर्षापूर्वी झालेला सर्जन असेल त्याला कसं काय समजेल ते कसं वापरायचं, त्याने पण ट्रेनिंग घेतलं, मी पण ट्रेनिंग घेतलं. आज त्याचा अगदी सुंदर उपयोग होतोय, हजारो पेशंट्स त्याच्याने दुरुस्त होत आहेत. हीच पद्धत सगळ्या ठिकाणी आहे. तुमचा लॅप्रोस्कोप असो, सिस्टोस्कोप असो, जी काही नवीन ॲडव्हान्समेंट होते आहे. तर आमचं म्हणणं हेच आहे की प्रिन्सिपली आपण साऊंड असलं पाहिजे. आणि जर प्रिन्सिपलचा जेव्हा विषय येतो तेव्हा सुश्रुतापेक्षा साऊंड कोणीच नाही आहे. सुश्रुतामधलं जे काही वर्णन आहे त्यापेक्षा चांगलं वर्णन कुठल्याच शास्त्रामध्ये किंवा कुठल्याच सायन्सच्या बेसमध्ये आपल्याला आढळणार नाही. एक छोटासा तुम्हाला सांगतो उदाहरण, की मृत शरीराचं शोधन केलं पाहिजे म्हणजे डिसेक्शन केलं पाहिजे असं श्लोकासकट सुश्रुतात लिहिलंय. म्हणजे कोणी सांगते बा आपल्या मनाची गोष्ट आहे असं नाही आहे. त्यात एक सुंदर श्लोक आहे की तस्मात निसंशय ज्ञानम हर्त्रा शल्यस्य वांछता शोधयित्वा हि मृतम सम्यक दृष्टव्यो अंगविनिश्चया प्रत्यक्षतो हि यदृष्टम शास्त्रदृष्टम च यद भवेत समासतस्तदुभयम भूयो ज्ञान विवर्धनम. म्हणजे इतकं 4 ओळीमध्ये सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीला शल्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे त्याने मृत व्यक्तीच्या शरीराचं शोधन करून त्याचा अंगविनिश्चय, त्याच्या ॲनाटॉमीचा अभ्यास करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्याला शल्याची चिकित्सा करायची आहे त्याने थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोघांचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला रुग्णावर चिकित्सा करण्याची परवानगी नाही. या 4 श्लोकामध्ये मी सांगतो की इतकं साऊंड बेसिस आहे शल्य चिकित्सेचा की म्हणजे आयुर्वेद तुमच्या म्हणण्यानुसार हा आयुर्वेदाचा जो मूळ सुरुवात जी आहे, ज्याच्या ग्रंथापासून आयुर्वेदाची सगळी उत्पत्ती झालेली आहे आणि तिथूनच त्याची सुरुवात आहे. संस्कृत ग्रंथाच्या माध्यमातून आयुर्वेदाची उत्पत्ती आहे, बरोबर? म्हणजे तेव्हापासूनच शस्त्रक्रियेला मान्यता दिलेली आयुर्वेदाने असं म्हणता येईल. 100% शल्यशास्त्र हे आयुर्वेदाच्या अष्टांगातलं मुख्य चिकित्सा आहे. आज आयुर्वेदाचे जे ग्रंथ आपण म्हणतो की उपलब्ध साहित्य आहे त्याच्यामध्ये बृहदत्रय याला आम्ही म्हणतो, त्याच्यामध्ये चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि वाग्भट संहिता. तर चरक संहिता हा काय चिकित्सा प्रधान किंवा मेडिसिन प्रधान ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये चिकित्सेचा विचार जास्त केलेला आहे, औषधींचा विचार. शल्य चिकित्सा प्रधान ग्रंथ हा सुश्रुत आहे, सुश्रुत संहिता आहे आणि अत्यंत विस्तृत आणि संपूर्ण प्रमाणामध्ये म्हणजे बऱ्यापैकी कंप्लीट ते आज प्रेझेंट आहे. आणि वाग्भटाचार्यांनी दोघांचंही अमलगमेशन करून, कारण ते नंतरच्या काळात झाले, त्या दोघांचा अभ्यास करून त्याचं एक समायोजन केलं. म्हणून ते तर आयुर्वेदाच्या शिक्षणामध्ये या तिन्हींचा अभ्यास केला जातो. सुश्रुत संहितेमध्ये शारीरस्थान ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये अॅनाटॉमीचे जे काही बारकावे आहेत त्याचा विशिष्ट प्रकारे अभ्यास केलेला आहे. त्याच्यात संख्या चांगली दिलेली हाडांची, त्याच्यात अवयवांची संख्या, अवयवांची जागा. एवढं सगळं असताना देखील आयुर्वेदाकडे दुय्यम स्थान का दिलं जातं? हा, मी आता सुरुवातीला जे म्हटलं ना, दुय्यम असा विषय नाहीये. प्रश्न असा आहे की ज्याला बजेट मिळेल त्याची प्रोग्रेस होईल. मग यासाठी आपण कधी प्रयत्न केला नाही का डॉक्टर? आपण नियमाचे सचिव होतात तर आपल्याला यासाठी प्रयत्न केला नाही की आयुर्वेदाचं देखील एक राजमान्यता अतिशय आत्ता ती मिळायला लागलेली असं म्हणायला हरकत नाही या कोरोनाच्या काळात? राजमान्यता आता मिळत आहे. आमचे प्रयत्न अनेक वर्षापासून सुरू आहेत, पण लोकमान्यता नक्कीच मिळालेली आहे. पण राजमान्यता जोपर्यंत चांगल्या पद्धतीने मिळत नाही तोपर्यंत लोकमान्यता ही तेवढ्या पद्धतीने मिळत नाही जी आज याच्या अगोदर मिळत होतीच, पण त्यात अजून वृद्धी होईल ह्या कायद्यामुळे. अच्छा, आत्ता हा जो कायदा केलेला आहे याच्यामध्ये सरसकट सगळ्या आयुर्वेदिक डॉक्टर जेवढे आहेत BAMS पासून MD पासून MS सगळ्यांना अधिकार दिलेत की काय दिलेले आहेत? हे सगळे अधिकार फक्त BAMS नंतर ज्यांनी MS केलेला आहे त्यांना देण्यात आलेले आहे. BAMS हे 4.5+1 म्हणजे 5.5 वर्षाचं BAMS असतं, म्हणजे 1 वर्षाची इंटर्नशिप असते. त्यानंतर 3 वर्षाचं MD आणि MS हे 2 वेगवेगळे कोर्स आहेत. MS मध्ये सर्जरी येतं आणि MD मध्ये तुम्हाला मेडिसिनचं येतं. तर MS हे पुढे 3 वर्षाचं असतं, म्हणजे 5.5+3 इतके वर्ष तुम्हाला करावे लागतात. आणि ह्याच एवढ्याच वर्षांमध्ये ॲलोपॅथिकच्या म्हणजे MBBS 5.5 आणि 3 वर्षाचं त्यांचं MD किंवा MS हे अशाच पद्धतीने त्यांचं देखील आहे. म्हणजे असं कुठेही नाही. उलट माझं असं म्हणणं आहे की आमच्या सिलेबसमध्ये आयुर्वेदाचा आणि आधुनिक शास्त्राचा दोघांचाही अभ्यास आम्हाला आहे. म्हणजे जर तसं बघायला गेलं तर आमचा सिलेबस हा तसा व्हास्ट आहे.
असं नाही की आमचा सिलेबस कमी आहे. आणि आमच्या सगळ्या महाविद्यालयांच्या हॉस्पिटल्समध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या सर्जरी देखील होतात आणि सगळे विद्यार्थी त्यातून ट्रेन होऊनच बाहेर पडतात. त्यामुळे असं म्हणणं देखील चुकीचं आहे की आमच्या लोकांना तितकं नॉलेज नाही किंवा ॲलोपॅथिक सायन्सचं तेवढं नॉलेज नाही. जर आम्हाला याच्यामध्ये शिकवलं जात आहे तर ते आम्हाला वापरण्याचे पूर्ण अधिकार आहेत आणि ते आमच्या कौन्सिलने आम्हाला पहिल्यापासून दिलेले आहेत. अच्छा, मग पहिल्यापासून दिलेले आहेत, मग आत्ता त्यांनी इलॅबरेट करताना काय मुद्दे मांडलेले? हे इलॅबरेट करताना एवढंच आहे की ते अजून सुसूत्र व्हावं, लोकांना ते सगळं समजावं, याच्यासाठी ते दिलेलं आहे. भरपूर वेळेला काही लोकांचे क्लेम पास करताना सुद्धा काही प्रॉब्लेम्स येत होते, ते आता या माध्यमातून सुटून जातील. ह्या कायद्याने एकतर आपल्याला जसं तुम्ही सांगितलं की आता राजमान्यता मिळते, लोकमान्यता अगोदरपासूनच मिळालेली आहे, तशा पद्धतीने असुरक्षितता कुठे जाणवते का, किंवा आपण थोडंसं एक फूट मागे आहोत? कारण पहिल्यांदा प्रवेश जर कधी मला ॲलोपॅथीला मिळाला, MBBSला मिळाला, चांगले मार्क मिळाले, मी MBBSला जाणार, MBBSला प्रवेश नाही मिळाला तर मी आयुर्वेदाकडे प्रवेश घेईल आणि मग आयुर्वेदामध्ये मी माझं डॉक्टरी करेल का वैद्यक क्षेत्राचा अभ्यास करेल. बरोबर आहे, कारण राजमान्यता तेवढी नव्हती आणि त्याचा परिणाम हा जनतेवर होत असतो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने झालं. पण येणारे दिवस निश्चितच चांगले असतील. कोणासाठी? हे जनतेसाठी सुद्धा. आणि जे एकीकडे तुम्ही जनतेसाठी म्हणतात ते चांगले, पण दुसऱ्या बाजूला हेच MBBS डॉक्टर्स जेवढे आहेत तेवढे मात्र आपल्यावर आरोप करतात की उद्या जनतेचं आरोग्य धोक्यात जाणार आहे. हे पूर्ण शिकलेले नाहीत, यांना प्रॉपर पद्धतीने शिकवलेलं नाही, त्यांच्या सिलेबसमध्ये नाही, मात्र त्यांना त्यांना डॉक्टरना हा आरोप त्यांचा पूर्णतः चुकीचा आहे. जर ज्यावेळेला सुप्रीम कोर्ट सिलेबस बघून सांगतंय की तुम्हाला जिथपर्यंत शिकवलंय तेवढं सगळं करण्याचे अधिकार आहेत, जर न्यायालय सांगतं आहे, तर तुम्ही सुद्धा पहिल्यांदा असे आरोप करण्याच्या अगोदर तो सिलेबस काय आहे हे तुम्ही आम्हाला विचारू शकतात किंवा कौन्सिलला विचारू शकतात. माहितीचे अधिकार सुद्धा आहेत. आज माहितीच्या अधिकारात सुद्धा या माहिती तुम्ही घेऊ शकतात. मला अजून एक सांगायचं, एक छानशी गोष्ट आहे की शल्यचिकित्सा ही चिकित्सा अशी आहे की इथं सद्य फलदायी चिकित्सा सांगितली आयुर्वेदामध्ये. म्हणजे आयुर्वेदाचे सगळे सूत्र इतके लागू पडतात आज सुद्धा की आज माझ्या पोटात दुखतंय, माझा अपेंडिक्स सुजलेला आहे, शल्यचिकित्सकाने ते काढलं की तुमचं पोट दुखणं थांबतं. मी जर बरोबर ऑपरेशन केलं तुमचे टाके वेळेत सुकतील, तुमचं पोट दुखणार नाही, पुन्हा त्रास होणार नाही. मी जर चुकीचं ऑपरेशन केलं तुम्ही रोज माझ्याकडे याल, तक्रार कराल, त्याचा मला त्रास होईल, पेशंटलाही त्रास होईल. म्हणजे आपण म्हणतो ना की मराठीतली जी म्हण आहे की बाप दाखवण्याचं ते श्राद्ध कर. सरळ सरळ शल्यक्रिया ही अशा प्रकारची शस्त्रक्रिया आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज नाही मग तुम्ही चुकीचं काम करता असं होऊच शकत नाही. तुम्हाला जर पोट उघडायचं असेल तर ते तुम्हाला शिवावंच लागेल. जर तुम्हाला ते पोट उघडता येत असेल, शस्त्रक्रिया करता येत असेल तरच तुम्ही ते उघडायचं आणि नंतर ते शिवायचं, कारण ते उघडं टाकून नाही जाता येणार तुम्हाला. तुम्हाला जर रुग्णाचं पोट उघडलं तर ते व्यवस्थित शिवून त्याला जिवंत पाठवायचंय घरी. कारण जर असे जर लोक मेले तर उलट पक्षी मी असं म्हणतो की आयुर्वेदिक सर्जन्स जे आहेत ते जास्त काळजीपूर्वक, जास्त मेटिक्युलसली काम करतात, कारण त्यांना सतत ही थोडी भीती असते की जर माझ्याकडे कॉम्प्लिकेशन झालं तर मला जास्त कायदा फेस करावा लागेल, माझ्या विरुद्ध समाज पण होईल, माझ्या विरुद्ध ॲलोपॅथीचे डॉक्टर्स पण होतील, माझ्या विरुद्ध संपूर्ण जी यंत्रणा आहे, समाज यंत्रणा काय म्हणते स्टेट जी सगळं मशिनरी आहे ती सगळी माझ्या विरुद्ध काम करू शकते. आणि ह्या परिस्थितीत मला नीट काम करायचं आहे म्हणून मी जास्त काळजीपूर्वक काम करतो. मी माझं स्वतःवर तर सांगतो तुम्हाला की माझ्या ऑपरेशन थिएटरची मी पूर्ण जास्त काळजी घेईल, की मला जास्त स्वच्छता ठेवेल, की मला कुठल्याही परिस्थितीत माझ्या पेशंटला इन्फेक्शन व्हायला नको, की त्यात जर काही प्रॉब्लेम आला तर मला तो फेस करावा लागेल. त्यामुळे त्याच्यामध्ये असं अजिबात नाही आहे की तुम्ही अर्धवट काम कराल ते बरोबर होणार नाही, असं होऊ शकत नाही. कारण ज्या रुग्णाचं तुम्हाला काम करायचं आहे ते बरोबरच झालं पाहिजे. बरोबर. डॉक्टर साहेब, जसं आता CME असते, CME म्हणजे मेडिकल एज्युकेशन, तशा पद्धतीने आपले जेवढे काही आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर आहेत ज्यांनी आता ह्या जसं वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज जसं होत गेल्या, जसं त्यांनी लेसर सांगितले, आता आलेला प्रकार आहे. बरोबर. एक्सरे सारखे मशीन्स अगोदर असतील पण त्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जाऊन तुम्ही सोनोग्राफी सारख्या, त्याच्यात ती अल्ट्रासोनोग्राफी, त्याच्यात ती 3D सोनोग्राफी, हे सगळे प्रकार नवीन टेक्नॉलॉजी पुढे येते. या दृष्टिकोनातून CME सारखे आयुर्वेदात देखील काही उपक्रम आहेत का आणि ते राबवले जातात का? आहेत. आमच्या कौन्सिलने हे उपक्रम याच्या अगोदरही राबवलेले आहे, आत्ताही राबवले जातात. आणि आमच्या संघटनांच्या माध्यमातून दरवर्षी कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 ते 6 CME अशा स्वरूपाच्या राबवल्या जातात.
म्हणजे असं कुठेही आम्ही कमी पडू शकत नाही. म्हणजे जे नवीन टेक्नॉलॉजी येते की जे नवीन विद्यार्थी आता कॉलेजमध्ये शिकतात आहेत निश्चित त्या मागच्या विद्यार्थी म्हणजे मागच्या डॉक्टर्स लोकांना देखील त्याची माहिती दिली जात हो, असेल. नवीन जे एक- नॉलेज असतं. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की एक जर्नल ऑफ निमा म्हणून आहे आमचं ऑल इंडिया लेव्हलचं, की ज्याच्यामध्ये आम्ही सगळे रिसर्च पेपर पब्लिश करत असतो. म्हणजे अशा प्रकारचे रिसर्च सुद्धा आमच्या याच्यामध्ये खूप प्रमाणात चालू असतात. अच्छा. म्हणजे असं नाहीये की आम्ही फक्त जे काही ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ते धरून चाललेलो आहे. आम्ही नवीन गोष्टी सुद्धा अडॉप्ट करत आहोत आणि तो आमचा अधिकार पण आहे. प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे की येणारी गोष्ट आपण शिकली पाहिजे. जसं यांनी सांगितले की ती कला आहे, आर्ट आहे, बरोबर. ती आर्ट मात्र तुम्हाला अवगत असणं ही आवश्यक आहे. कोणाचीच मक्तेदारी नाही, अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे. आणि हे जो विषय मुद्दा आहे की नवीन नवीन शास्त्र तुम्ही शिकायला पाहिजे, त्याचाही श्लोकासकट सुश्रुताने वर्णन केलं आहे की तस्मात निसंशय ज्ञानम. त्याचा श्लोकाचा हे दुसरा आहे की मी बोली भाषेत सांगेन की कला आहे तस्मै नमा. नाही, तो इतकं सुंदर आहे त्याच्यात वर्णन नाही. की बा एकम शास्त्रामध्ये यानो न विज्ञात शास्त्र निश्चयम अतः बहुश्रुत शास्त्रम विजानीयात चिकित्सका. अतिशय सुंदर की एका शास्त्राचा अभ्यास करून तुम्ही कधी परिपूर्ण होऊ शकत नाही. तर त्यांची दूरदृष्टी इतकी होती की त्यांनी असं नाही सांगितलं की त्यांनी समकालीन असा शब्द वापरलाय. तुमच्या समकालीन जे शास्त्र असतील त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याचा तुमच्या याच्यामध्ये उपयोग होऊ द्या. म्हणजे जे असेल ते. तर आता समकालीन जे शास्त्र आहे त्याचा उपयोग करणे, सोनोग्राफी, एक्सरे, मशिनरी याचा उपयोग करणे हे आपल्यासाठी योग्यच आहे, त्यात काहीच चुकीचं डॉक्टर नाही. साहेब दादा आता फक्त एवढा एकच विषय सांगा की तुम्ही MD लावतात, डॉक्टर साहेब MS लावतात, कारण तुम्ही MD झालेला ते MS झालेले. हो. परंतु जनरल पब्लिकला हे लक्षात येत नाहीत की तुम्ही आयुर्वेदातले MD आहात की तुम्ही आयुर्वेदातले MS आहात. यासाठी अशा प्रकारचा कोणता कायदा व्हावा किंवा असा प्रकारचा कोणता निर्णय व्हावा की आयुर्वेद MD असंच लागलं पाहिजे. आमचे लोक MD आयुर्वेद अशाच पद्धतीने लिहितात. असा आरोप केला जातो की तुमच्या या माध्यमातून असं लक्षात येत नाही की आपण म्हणजे दिशाभूल होते की तुम्ही MD असताना हे कशातून MD नाही, आहे. आम्हाला आयुर्वेदिक असल्याचा अभिमान आहे, निश्चित आहे. अच्छा, असं तुम्ही असं म्हणताय. आम्ही दोन्ही शास्त्रांचा अभ्यास करतो आणि रुग्णहितासाठीच प्रयत्न करतो. जसा पूर्वीपासून लोकाश्रय निश्चित आहे आणि आता राजाश्रय देखील मिळालेला आहे, त्यामुळे सर्व जनतेने आरोग्याचा जो लाभ घ्यायचा आहे तो घ्यायचाच आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनी बघितलेलंच आहे की आयुर्वेदाचे उपयोग किती. आयुषने देखील असे अनेक प्रकारच्या काढ्यांचं संपूर्ण समाज माध्यमामध्ये विस्तृतीकरण केलेलं आहे आणि आयुर्वेदाला निश्चितच आपल्या देशातच नाही तर पूर्ण पृथ्वीवर आयुर्वेदाचा म्हणजे भारताचा आपण झेंडा मोठा करूया. जहागीरदार साहेब, तुम्ही गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी प्रॅक्टिस करतात आणि आपण शस्त्रक्रिया देखील करत आहात. आत्ता हा विरोध या क्षणाला या ठिकाणी आलेला आहे. तर अशा वेळेला तुम्ही विरोध तर ते करतातच आहे, परंतु या सगळ्या MBBS डॉक्टर्स किंवा जे ॲलोपॅथी डॉक्टर आहेत त्यांच्याकडे तुम्ही अपेक्षा कशी ठेवाल विरोध करताना सुद्धा? मला या ठिकाणी उलट हे सांगायला खूप आनंद होईल आणि आवडेल की मागच्या 15 वर्षातला माझा जळगावचा अनुभव अतिशय सुंदर आहे. म्हणजे आज संघटनात्मक विरोध असला तरी सुद्धा व्यक्तिशः विरोध मला 15 वर्षात कुठल्याही ॲलोपॅथीच्या सर्जननी केलेला नाही. सर्व ॲलोपॅथीचे सर्जन जळगावमधले हे माझे मित्र आहेत. माझ्या OTमध्ये आम्ही सोबत काम केलेलं आहे आणि या गोष्टीचं त्यांना परिपूर्ण कल्पना आहे की ज्या ठिकाणी असं वाटतं आहे की ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे, मी एकटा ती करू शकत नाही, त्या ठिकाणी माझ्या ॲलोपॅथीच्या मित्रांनी मला मदत केलेली आहे आणि आम्ही अतिशय सुंदररित्या अतिशय कॉम्प्लिकेटेड केसेस माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही पार पाडलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की या वातावरणामुळे किंवा संघटनात्मक विरोधामुळे ही एक प्रकारची कंपल्शन पण असतं की तुम्ही पण, आणि प्रत्येक संघटनेमध्ये अनेक लोक असतात, त्यामुळे जर आपण एक त्याचा जर का सार्वमत बघितलं तर मला असं निश्चित वाटतं की जे एकंदरीत जे सर्जन आहेत ते सगळेच्या सगळे आयुर्वेदाच्या अजिबात विरोधात नाही. आणि म्हणूनच मला उलट असं आवाहन करावं असं वाटेल की आता हा मुद्दा निघाला आहे या निमित्ताने की IMAने विरोध न करता उलट CCIM समोर किंवा सरकारसमोर असा प्रस्ताव मांडायला पाहिजे की जर तुम्ही परमिशन देता आहातच तर आमचं याला खुल्या दिल्याने स्वागत आहे. आणि आमचा असा प्रस्ताव आहे की ज्या आयुर्वेदिक कॉलेजेसला पोस्ट ग्रॅज्युएशन सर्जरीमध्ये आणि इतर ह्याच्यात होतं तिथं तुम्ही आमच्या एका तज्ज्ञाची पण नियुक्ती करा, कारण त्याच्यातला तुम्ही काही भाग तिथं शिकवणार आहात, तर उलट तुम्ही आमच्या एका तज्ज्ञाची नियुक्ती करा आणि आयुर्वेदिक कॉलेजेसनी, गव्हर्नमेंट कॉलेजेसनी एका सर्जनची नियुक्ती करावी.
शल्य शिकवण्यासाठी. आणि आयुर्वेदाच्या सर्जननी आणि ह्या सर्जननी, मी ज्या ठिकाणी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं त्याची खासियतच ही आहे की तिथं ॲलोपॅथीचे सर्जन आणि आमच्या आयुर्वेदाचे सर्जन हे आम्ही एका छत्राखाली काम करायचो. मी 3 वर्ष ॲलोपॅथीतल्या अनेक सर्जनसोबत सर्जरी केली, जे अगदी नावाजलेले प्लास्टिक सर्जन वगैरे आहेत त्यांच्यासोबत सर्जरी केली. आणि त्यांनी अतिशय खुल्या दिलाने ते सगळं शिकवलं एकमेकांना. आणि त्यामुळे बनारस हिंदू विद्यापीठाचा इतिहास असा आहे की तिथं खूपच त्याचं उज्ज्वल भविष्य आहे, की ते खूपच छान प्रकारे सर्जरी होते. त्याचं कारण असं आहे की सहयोग आहे. आणि असा सहयोग मी पर्सनल लेवलवर अनुभव घेतलेला आहे. परंतु तो अशा निमित्ताने पुढे यावा याच्यात काही वावगं नाही आहे. एक सर्जनची नियुक्ती करणं आणि त्याच्या सेवा घेणं आणि त्यातून जो अजून तो शास्त्राचा भाग आहे तो अतिशय सुंदररित्या सगळ्यांनी शिकण्यात काही अर्थ नाही, काही अडचण नाही. आणि त्याचा जेव्हा आमच्याशी क्लोज कॉन्टॅक्ट येईल तेव्हा आयुर्वेदातल्या ज्या क्षारसूत्र पद्धतीच्या शस्त्रक्रिया असतात किंवा आयुर्वेदातली जी औषधं आहेत जे आम्ही व्रणचिकित्सेत वापरतो किंवा ज्याचा चांगला फायदा होतो किंवा काही वेळा वाटतं की आता इथं ॲलोपॅथीची औषधं काम करत नाही आहे, त्यांचा पण त्यांना अनुभव येईल की अरे हे सुद्धा उपयोगी आहे आपल्याला. त्यांनी देखील परोपकाराचं सहकार्य त्यांनी तुम्हाला करणं अपेक्षित हा, आहे. अतिशय. त्यांनी हे मान्यता धरून तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे. हा. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. खूप अतिशय महत्त्वपूर्ण आणि चांगली इन्फॉर्मेशन आज आपल्या सारांना मिळाली की एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी विरोध करताना देखील यांना सहकार्य करत राहावं आणि केलेलं आहे ते सहकार्य कायमस्वरूपी करावं अशी अपेक्षा देखील या ठिकाणी व्यक्त केली. आणि एक खंत मात्र निश्चित व्यक्त केली की या पूर्ण देशामध्ये लोकमान्यता मिळत असलेल्या या आयुर्वेदाला मात्र अत्यंत कमी बजेट आहेत, त्याच्यामुळे राजमान्यता आजपर्यंत मिळत नव्हती, ती आता मिळायला लागलेली आहे. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने डॉक्टर सतीश शिंद्याडकर आणि डॉक्टर पराग जहागीरदार यांचा आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.